विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इकोसिस्टम नावाचा चॅप्टर तो आहे. पहिल्यांदा आपण इकोसिस्टम काय आहे ते समजावून घेऊयात. आता बघा, इकोसिस्टम मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय म्हटलंय, अ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कम्युनिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय कम्युनिटी आहे बघा. ऑर्गॅनिझम इंटरॅक्टिंग विथ इच अदर, ते एकमेकांसोबत काय करताय, इंटरॅक्ट करताय. संभाषण वगैरे असेल किंवा त्यांचा चारा पाणी वगैरे असेल किंवा अन्न आहे, अन्न वस्त्र निवारा यासाठी सजीव एकमेकांशी काय करतो, इंटरॅक्शन करतो. आणि त्याच गोष्टीला काय म्हणतो आपण, इकोसिस्टम असं म्हणतोय. मग ती थिंग कोणती असेल, लिव्हिंग असेल किंवा नॉन लिव्हिंग असेल, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरऑल इकोसिस्टम असं म्हणत असतो. मग बघा, इकोसिस्टम मध्ये आपला काय काय आहे, इन्सेक्ट आहे बाळांनो, प्लॅंक्टॉन आहे, कोणतं वनस्पती जे आहेत, फिश आहे, त्यानंतर बेंटिक ऑर्गॅनिझम आहे. बेंटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, समुद्रामध्ये असणारे जीव, त्याला आपण बेंटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. त्यानंतर डिकम्पोजर्स आहे, हे सगळे सजीव मेल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये जे मिनरल्स वगैरे आहे किंवा जे आपण जीवसत्व असं म्हणतो, त्या जीवसत्वांना ते डिकम्पोज करून हे परत वनस्पतीला ते काय करतात, प्रोव्हाइड करतात. त्यांना काय म्हणतो आपण, डिकम्पोजर्स. त्यानंतर आपल्या कोणते आहे, बॅक्टेरिया, फंगाई आहे, स्नेल आहे, अर्थवर्म आहे, मिलीपेड वगैरे आहे, प्लांट्स असेल, व्हॉट एव्हर मे बी, हे सगळे कशामध्ये मोडतात, इकोसिस्टम मध्ये मोडत असतात. आणि जर आपण इकोसिस्टमचा मराठीमध्ये जर अर्थ बघितला, तो अर्थ काय होतो, परिसंस्था. काय अर्थ होतो, परिसंस्था असा अर्थ होतो. परिसंस्था म्हणजे काय, एकमेकावर अवलंबून असतो. संस्था म्हणजे काय, सिस्टम. संस्था म्हणजे काय असते, सिस्टम असते. आणि परी म्हणजे काय, दुसऱ्यावर डिपेंड असते, इंटरॅक्ट वेगळी करते. कोणता, इको सिस्टम असं म्हणतो आपण. ठीक आहे. आता बघा, त्यामध्ये तुम्हाला लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स हे दोन्ही पण असतात, ज्याला आपण काय म्हणतो, जैविक घटक असं म्हणतो. आणि अजून त्याला आपण अजैविक घटक असं म्हणतो. काय म्हणतो, जैविक घटक आणि अजैविक घटक. आता जैविक घटकामध्ये कोणकोणते रे, बायोटिक फॅक्टर मध्ये. बायोटिक फॅक्टर तुम्हाला अर्थ माहिती आहे, जे गोष्ट लिव्हिंग असते, जी वस्तू कशी असते, लिव्हिंग असते, त्याला आपण वस्तू म्हणण्यापेक्षा ऑर्गॅनिझम असं म्हणू. जो ऑर्गॅनिझम काय असतो, लिव्हिंग असतो, त्याला काय म्हणतो आपण, बायोटिक फॅक्टर. मग बायोटिक फॅक्टर मध्ये कोण कोण येतात, मुलांना पहिल्यांदा देणारे प्रोड्युसर, त्यानंतर दुसरे असतात कंझ्युमर्स, तिसरे असतात डिकम्पोजर्स. हे सगळे काय बायोटिक कम्युनिटी आहे. मग बघा, प्रोड्युसरचा रोल काय, टू मेक फूड. झाड आपला अन्न तयार करून देतात, कशामध्ये येणार, ते प्रोड्युसर मध्ये येणार आहे. दुसरं आहे कंझ्युमर्स, जे फक्त कंझ्युम करण्याचं काम करतात, खाण्याचं काम करतात, त्याला काय म्हणतो आपण, कंझ्युमर्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डिकम्पोजर्स. कंझ्युमर्स आणि प्रोड्युसर मेल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये जे कंटेंट आहे त्याला विघटन करून, त्याला डिकम्पोज करून, त्यांच्या शरीरामध्ये जे मिनरल्स वगैरे आहे परत झाडाला प्रोव्हाइड करणे. जे झाड जिवंत आहे ते काम कोणाचं, डिकम्पोजर्स. मग याच्यामध्ये फंगाई असतात, काही काय असतात, फंगाई असतात, काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ते यांचं काम करत असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे कोणतरी अबायोटिक फॅक्टर. आता अबायोटिक फॅक्टर मध्ये कोणकोणते आहे, पहिले बघा, सनलाइट आहे, सूर्यप्रकाश आहे. दुसरा आहे वॉटर, पाणी. तिसरा आहे सॉइल, जमीन. चौथा आहे एअर, हवा. आणि त्यानंतर पाचवा आहे टेम्परेचर, म्हणजे तापमान. आता या सगळ्या गोष्टींचं एकमेकांसोबत इंटरॅक्शन होणं, यालाच काय म्हणतो आपण, इकोसिस्टम, परिसंस्था असं म्हणत असतो. म्हणजे काय, सजीवाला जगण्यासाठी नॉन लिव्हिंग थिंग अँड लिव्हिंग थिंग या दोघांचं काय करावं लागतं, इंटरॅक्ट करावं लागतं, इंटरॅक्शन करावं लागतं. त्याच्याशिवाय तू जगू शकत नाही. यालाच काय म्हणतो आपण, इकोसिस्टम. मग डेफिनेशन एकदम सोपी, कोणतं, दोज ऑर्गॅनिझम कॅन इंटरॅक्ट विथ इच अदर, लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग इज कॉल्ड ॲज अ इकोसिस्टम. त्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टम असं म्हणतो. तो एकदम सोपी डेफिनेशन आहे. आता बघा, तुम्हाला त्यामध्ये फूड चेन शिकायची. आपल्या चॅप्टर मध्ये ओव्हरऑल काय शिकायचे, फूड चेन आहे, फूड वेब आहे, त्यानंतर हॅबिटॅट आहे प्रत्येक प्राण्याचा, सजीवाचा. कॉम्पिटिशन आहे, संघर्ष आहे एकमेकाचा, कोणता, अन्नासाठी. त्यानंतर डिकम्पोजिशन आहे, प्रत्येकाला मारावं लागणारच आहे. आणि त्याच्या शरीरामध्ये जे न्यूट्रिशन आहे दुसऱ्या प्राण्याला भेटणारी, कशामध्ये, इकोसिस्टम मध्ये. ही ती इकोसिस्टम आपल्याला शिकायची आहे. मग तुम्हाला ओव्हरऑल कळालं असेल या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचंय. आणि ही सगळी आपल्या सिस्टम समजून घ्यायची, कोण कोणावरती अवलंबून वगैरे आहे, प्रोड्युसर काय, डिकम्पोजर्स काय, ठीक आहे, कंझ्युमर्स वगैरे काय. आता ही झाली आपली पहिली स्लाइड, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या साइड मध्ये आपण बघू इकोसिस्टमचा थोडक्यात आपल्या जीवनामध्ये रोल काय आहे, ही इकोसिस्टम चालते तरी कशी, ते आपल्याला बघायचं आहे. मग बघा, इकोसिस्टम मध्ये आपल्याला बघायचंय, तुम्हाला इथे काय बघायला भेटतंय, काही बदक वगैरे आहे, काही झाड आहे, काही ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम आहे, मासे आहे, कमळ वगैरे आहे, स्नेल वगैरे आहे. आता ह्या सगळ्यांचं एकमेकांसोबत जो संवाद होतो त्याला म्हणतो आपण इंटरॅक्शन. काय म्हणतो, इंटरॅक्शन असं म्हणतो. बघा, अन इकोसिस्टम इज अ फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. फंडामेंटल
इकोसिस्टम काय फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ वेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट इच अदर. जिवंत सजीव एकमेकांशी काय करतात, इंटरॅक्शन करतात बघा, इच अदर अँड ऑल्सो विथ द फिजिकल एन्व्हायरमेंट. मग फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे कोणतं, एखादा सजीव आजूबाजूचा असणारा जो परिसर आहे त्या आजूबाजूच्या असणाऱ्या परिसरावर काय इंटरॅक्शन करतो, त्याला समोर काय म्हणतो आपण, इकोसिस्टम असं म्हणतो. इकोसिस्टम काय ही फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. फंक्शनल म्हणजे काय, कार्य करण्याचा जो एरिया आहे त्याला म्हणतो आपण काय, फंक्शनल युनिट ऑफ नेचर. हा तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग प्रत्येकाला एकमेकांशी काय करायला लागतं, इंटरॅक्शन करायला लागतं, ते आपण बघितलं. त्यामध्ये बघा बायोटिक हा पॅटर्न आपण पार्ट बघितला. बायोटिक मध्ये प्लांट आहे, अॅनिमल आहे, फिश आहे, अँफिबियन्स आहे, इन्सेक्ट आहे, व्हॉट एव्हर मे बी, जे सगळे जिवंत असतील त्याला म्हणतो आपण बायोटिक लिव्हिंग कॉम्पोनंट. काय म्हणतो, लिव्हिंग कॉम्पोनंट. आणि अबायोटिक आहे कोणकोणते, सनलाइट, वॉटर, रॉक्स, एअर, व्हॉट एव्हर मे बी, जे कसे नॉन लिव्हिंग आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता या स्लाइड मध्ये कव्हर झालं कोणतं, इकोसिस्टम हा काय फंक्शनल युनिट ऑफ नेचर आहे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं. त्यामध्ये ऑर्गॅनिझम एकमेकांशी काय करतो, इंटरॅक्शन करतो, ते आपण बघितलं. आता नेक्स्ट पार्ट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिले काय दिलं आपल्या इथं, इकोसिस्टम मध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन. कशाचं, इकोसिस्टम. मग बघा इकोसिस्टमचं स्ट्रक्चर अँड फंक्शन काय, आपल्या याच्यामध्ये भरपूर सारे इकोसिस्टम बघायला भेटतील. तुला काय म्हटलंय, टाइप्स ऑफ इकोसिस्टम. इकोसिस्टम परिसंस्था. काय म्हटलं, इकोसिस्टम म्हणजे परिसंस्थेचे टाईप कोणकोणते आहे, प्रकार कोणकोणते आहे. टाइप्स म्हणजे काय, प्रकार. आपला प्रकार बघायचा, पहिला प्रकार कोणता, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. म्हणजे जमिनीवरती राहणारी इकोसिस्टम आहे परिसंस्था, त्याला म्हणतो आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. त्यामध्ये कोणकोणतं, फॉरेस्ट आहे, ग्रासलँड आहे, डिझर्ट आहे. डिझर्ट म्हणजे काय, वाळवंट. ग्रासलँड म्हणजे काय, गवताळ प्रदेश आहे. आणि फॉरेस्ट म्हणजे मोठमोठे वन. ती कोणती असते, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम असते. दुसरी आहे कोणती, ॲक्वेटिक इकोसिस्टम. जी परिसंस्था पाण्यामध्ये वाढते, पाण्यामध्ये राहते, इंटरॅक्शन करते, त्याला काय म्हणतो आपण, ॲक्वेटिक इकोसिस्टम असं म्हणतो. त्यामध्ये कोण कोण आहे, मग पहिलं आहे पॉन्ड, तळ, लेक. कोणतं, तळ आहे, लेक वगैरे आहे. वेटलँड आहे, दलदलीचा प्रदेश वगैरे आहे. त्यानंतर रिव्हर आहे, काय नदी वगैरे आहे. त्यानंतर इस्च्युरी आहे. आता इस्च्युरी म्हणजे असा भाग, नदी आणि समुद्र यांना जोडणारा भाग, म्हणजे गोड पाणी आणि खारं पाणी. फॉर एक्झाम्पल, ह्या ठिकाणी नदी आहे, या ठिकाणी दुसरा समुद्र आहे. आता यांच्यामधला जो दुवा आहे, दुवा त्याला काय म्हणतो आपण, इस्च्युरी असं म्हणतो. दोघांचा इन बिटवीन पार्ट जो आहे त्याचा, कोणाचा, गोड्या पाण्याचा आणि खाऱ्या पाण्याचा, त्याला म्हणतो आपण इस्च्युरी असं म्हणत असतो. ती कोणती येईल, ॲक्वेटिक इकोसिस्टम येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडं मॅन मेड इकोसिस्टम. मानव निर्मित परिसंस्था, माणसाने निर्माण केलेली. मग कोणता, माणूस शेती करतोय, माणसाने ॲक्वेरियम बनवलंय कोणत्या घरामध्ये, माणसाला सगळ्या गोष्टी कशा पाहिजे, सजावटीनुसार पाहिजे. मग ते ॲक्वेरियम असेल, परत कोणतं आपलं क्रॉप फील्ड वगैरे आहे, जो माणूस स्वतः आखतोय स्वतःच्या नियोजनानुसार, याला काय म्हणतो आपण, मॅन मेड इकोसिस्टम, मानव निर्मित परिसंस्था. त्यानंतर ॲक्वेटिक इकोसिस्टम कोणतं, पाण्यामध्ये वाढणारी परिसंस्था, ज्याला पाण्याला रिक्वायरमेंट असते. आणि दुसरी कोणती, टेरेस्ट्रियल, जी जमिनीवर वाढ. मग टेरेस्ट्रियल कोणकोणते आहे, डिझर्ट आहे आपण बघितलं बघा, रेन फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी खूप पाऊस पडतो, मोठमोठे वन असतात. त्यानंतर आहे ग्रासलँड, गवताळ प्रदेश जो असतो. ॲक्वेटिक मध्ये कोणकोणतं बघितलं आपण बघा, पॉन्ड आहे, लेक आहे, मोठमोठे झरे आहे, वेटलँड आहे, दलदलीचा प्रदेश आहे, ज्या ठिकाणी माती आणि जमीन, कोणता गाळ जो असतो, गाळ, त्या गाळामध्ये वाढणारी परिसंस्थेला आपण वेटलँड असं म्हणत असतो. आणि रिव्हर आणि इस्च्युरी, कोणता, समुद्र आणि कोणता, नदी यांचा जोडणारा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण इस्च्युरी असं म्हणतो. तो पण इस्च्युरी नावाचा पार्ट जो कशामध्ये येईल, ॲक्वेटिक इकोसिस्टम मध्ये येणार आहे. आणि राहिला कोणता रे, क्रॉप फील्ड, हे मॅनमेड आहे. त्यानंतर ॲक्वेरियम हे सुद्धा काय, मॅन मेड इकोसिस्टम आहे, जे आपण बघितलं. ठीक आहे. आता हे ज्या इकोसिस्टम आहे एन्व्हायरमेंट मध्ये बॅलन्स करतात, बॅलन्स यांचं काय असतं, एन्व्हायरमेंट मध्ये बॅलन्स होत असतं. आणि ते बॅलन्स आपल्याला बघायचं बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे बघा, नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला, इथं काही डायग्राम दिसताय का डायग्राम. आपल्या ह्या सगळ्या डायग्राम महत्वाच्या आहे. प्रत्येक डायग्राम मध्ये आपल्याला काही ना काही समजून घ्यायचं. मग बघा पहिलं काय म्हटलं इथे, एंटायर बायोस्फिअर इज रिगार्डेड ॲज अ ग्लोबल इकोसिस्टम. बायोस्फिअर आहे, आपल्या आजूबाजूचा जो पण परिसर आहे, या सगळ्या परिसराला काय म्हणतो आपण, बायोस्फिअर असं म्हणतो. मग तुम्हाला इथे म्हटलंय कोणता, बायोस्फिअर इज रिगार्डेड ॲज अ ग्लोबल इकोसिस्टम. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे हा एंटायर बायोस्फिअर आहे. काय आहे, एंटायर बायोस्फिअर आहे. बघा, इज अन इकोसिस्टम बायोटिक अँड अबायोटिक, जैविक आणि अजैविक घटक. ठीक आहे. कॉम्पोनंट्स इंटरॅक्ट अँड द फंक्शन ॲज युनिट, हे एकमेकाशी इंटरॅक्ट करतात आणि हे फंक्शन जे असतात हे कशामध्ये मोडतं, बायोम मध्ये मोडतं. बघा, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिफरंट स्पेसीज. आता व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय,
आता बघा इथे तुम्हाला व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन दिसतंय. कोणतं? मोठे झाड असेल, त्याच्यापेक्षा थोडेसे लहान झाडं वगैरे असतील, त्याच्यापेक्षा अजून लहान झाडं वगैरे असतील. आता हे जे आहेत याला काय म्हणतो आपण? व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. याला म्हणतो आपण कॅनोपी. काय म्हणतो? कॅनोपी. बघा, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट स्पेसीज ऑक्युपाइंग डिफरंट लेवल. ऑक्युपाय करतो. काय करतो? ऑक्युपाय. आत्मसात करतो. काय करतो? आत्मसात. डिफरंट लेवल ऑफ स्टार्टिफिकेशन. आता स्टार्टिफिकेशन म्हणजे काय? हा वरचा एक स्टार्ट आहे, हा एक स्टार्ट आहे, हा एक स्टार्ट आहे आणि हा काय एक सुद्धा स्टार्ट आहे. आता जी सगळ्यात जास्त वाढ केल्यानंतर आपण कॅनोपी ऑक्युपाय केली, त्यांनी स्पेसिफिक जागा ऑक्युपाय केली, आत्मसात केली. कोणत्या? मोठ्या झाडाने. मला सांगा, जेवढं झाड जास्त मोठं तेवढा सूर्यप्रकाश काय भेटणार आहे? जास्त भेटणार आहे. आणि एवढं ग्रासलँड मध्ये जेवढे झाड लहान, जेवढे जमीन लगत तेवढा सूर्यप्रकाश त्यांना काय भेटणार आहे? कमी भेटणार आहे. पण केव्हा? जेव्हा मोठ्या झाडांनी यांचा परिसर, जागा ऍक्वायर्ड केल्यानंतर. ती सिस्टम आहे बघा. आता एक्झाम्पल तुम्हाला दिले. इन अ फॉरेस्ट. कोणतं? जंगलामध्ये 3 ऑक्युपाइड टॉप स्टार्ट लेअर. लेअर म्हणजे काय रे? पहिला, दुसरा, टॉप, बॉटम, मिडल असे लेअर जे आहे बघा. शर्प द सेकंड अँड द हर्ब्स अँड ग्रास इन द बॉटम लेअर. मग मी तुम्हाला सांगितलं कोणतं? जे झाडं उंच असतात त्यांनी टॉप लेअर काय केला असतो? ऑक्युपाय केला असतो. सेकंड टॉप लेअर ऑक्युपाय केला असतो. थर्ड टॉप लेअर ऑक्युपाय केला असतो. आणि त्यानंतर बॉटम लेअर जो आहे तो सुद्धा काय केला असतो? ऑक्युपाय केला असतो. मग आपली जी सृष्टी आहे, एंटायर सृष्टी, कांता ग्लोबल इकोसिस्टम असं म्हणू शकतो. म्हणजे काय? आपली पृथ्वी ही काय? एंटायर ग्लोबल इकोसिस्टम आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे भाग पडले. मग पहिले बघा, इमर्जंट लेअर म्हणजे काय? कोणता? टॉलेस्ट ट्री राईज अबोव द मेन कॅनोपी. टॉलेस्ट, उंच वाढणारे झाड जे आहेत. दुसरं, कॅनोपी लेअर जे आहेत फॉर्म बाय द क्रॉन्स अँड द टॉल ट्रीज. याच्यापेक्षा थोडी कमी उंच वाढणारे झाड. तिसरं आहे अंडर डिस्ट्रॉय लेअर आहे, कन्सिस्ट फॉर द स्मॉल ट्री, जे लहान लहान झाड आहे. तिसरा कोणता आहे? शरब लेअर आहे, मेड अप ऑफ शरब अँड स्मॉल वुडी ट्रीज, जे लहान लहान झाड वगैरे आहे ते झाडांचं लेअर आहे. त्यानंतर ग्राउंड लेअर आहे, हर्ब, ग्रासेस, मॉसेस आणि बॅक्टेरिया यांनी ऑक्युपाय केलेलं लेअर आहे. प्रत्येकाचं लेअर काय? वेगळं आहे. हे आपल्या याच्यामध्ये बघायला भेटलं. आणि त्यानंतर आपण अजून एक बघितलं काय? इकोसिस्टम जे आहेत, एंटर इकोसिस्टम, इंडिपेंडंट अँड द इसेन्शियल फॉर द सर्व्हायव्हल ऑफ द ऑल लाईफ ऑफ द अर्थ. त्यामुळे आपली इकोसिस्टम जे आहेत प्रत्येकाला जगण्यासाठी इसेन्शियल आहे, रिक्वायर्ड आहे आणि ते लागतच. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण बघू पॉन्ड इकोसिस्टम. पॉन्ड म्हणजे काय रे? ॲक्वाटिक इकोसिस्टम. आता पॉन्ड म्हणजे काय रे? तळ्यामध्ये वाढणारी इकोसिस्टम जी आहे, परिसंस्था आहे, कशी आहे ते आपल्याला बघायचं. मग बघ इथे पॉन्ड इकोसिस्टम मध्ये इथे आपण बघू पॉन्ड इकोसिस्टम. आता बघा या साईड तुम्हाला काही पक्षी दिसत आहे, बेडूक आहे, मासा आहे, मासे दिसत आहेत, बदक आहे, लोटस आहे, काही झाडं वगैरे आहे, पक्षी वगैरे आहे, भुंगे वगैरे आहे, सण वगैरे आहे. आता ही सगळी इकोसिस्टम म्हणजे ॲक्वेटिक इकोसिस्टम, पाण्यामध्ये वाढणारी परिसंस्था. याला काय म्हणतो आपण? ॲक्वेटिक इकोसिस्टम असं म्हणतो बघा. अ पॉन्ड इज अ शॅलो, सिंपल, शॅलो आहे, सिंपल, सेल्फ सस्टेनेबल. काय? सेल्फ सस्टेन करतोय, त्याला कोणाची गरज पडत नाही. कोणाला? पॉन्डला. बघा, वॉटर बॉडी दॅट एक्झिबिट ऑल द बेसिक कॉम्पोनंट ऑफ एन इकोसिस्टम. म्हणजे यांची एक परिसंस्था आहे, यांची परिसंस्था कशी? एकमेकावर डिपेंड आहे. कशी आहे? एकमेकावरती डिपेंड आहे. मग बघा त्यामध्ये अबायोटिक कॉम्पोनंट कोणकोणते आहे? पाणी आहे, सॉइल डिपॉझिट तुम्हाला म्हटलंय. काय? सॉइल डिपॉझिट म्हणजे काय? सॉइलचा भाग आहे, मातीचा भाग काही आहे आणि पाणी आहे. हे कोण? त्याच्यावरती अबायोटिक कॉम्पोनंट आहे. त्याच्यामध्ये अजून एक आहे कोणतं? क्लायमेटिक कंडिशन मेंटेन करणारा सोलार इनपुट आहे. त्यानंतर कोणता? सायकल टेम्परेचर वगैरे आहे, डे लेंथ आहे, दिवसभर जे वातावरण त्याला भेटतंय कोणतं? ते असतं क्लायमेटिक कंडिशन मध्ये मेंटेनन्स. त्यानंतर ऑटोट्रॉपिक कंपोनंट्स कोणकोणते? मग फायकोप्लॅन्टन वगैरे आहे, काही तुम्हाला म्हटले याच्यामध्ये झाड आहे, वनस्पती काही काही वनस्पती बघा, फायकोप्लॅन्टन आहे, सम अल्गी आहे. अल्गी म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो पाण्यामध्ये वाढणारं झाड, ते पूर्ण पाण्यामध्येच वाढत. ठीक आहे, त्याला आपण अल्गी म्हणतो. अल्गीचं एक्झाम्पल कोणतं आहे? आपलं का शेवाळ वगैरे आहे, कारा वगैरे आहे, हे पाण्यामध्ये इकोसिस्टम वाढत. मध्ये पॉन्ड इकोसिस्टम. बघा, द फ्लोटिंग, फ्लोटिंग म्हणजे काय रे? पाण्यावर तरंगणारे जे झाड वगैरे आहे त्यांना म्हणतो आपण फ्लोटिंग. सबमर्ज, काही पाण्यामध्ये, काही जमिनीवरती, काही पाण्याच्या आतमध्ये आणि काही पाण्याच्या वरती, त्याला काय आपण सबमर्ज. अँड द मार्जिनल प्लांट, कोणतं? जे काही मार्जिन पर्यंत वाढतात, पाण्याच्या बाहेर किंवा पाण्याच्या आतमध्ये आहेत, असे झाड तुम्हाला म्हटले. त्यानंतर कंझ्युमर्स कोण आहे त्या पॉन्ड इकोसिस्टम मध्ये? मासे कंझ्युमर आहे. मला सांगा, मासे त्यांचं अन्न स्वतः बनवतात का? तर नाही. फक्त इथं ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये कोण आहे? फायकोप्लॅन्टन आहे, पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहे. आणि त्यांना खाणारा कोण आहे?
मग मासे असल, बेडका असेल बघा इथं, त्याला काय म्हणतो आपण हेटेरोट्रॉप्स म्हणतो. हेटेरो म्हणजे काय रे, आपण जीवन जगण्यासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतो, याला काय म्हणतो आपण हेटेरोट्रॉप्स म्हणतो बघा. झू प्लॅन्कॉन वगैरे आहे, मग मासे वगैरे असेल, लहान लहान कीटक वगैरे असेल जे पाण्यामध्ये वाढता येते. त्यानंतर काय फ्री स्विमिंग अँड द बॉटम ड्वेलिंग फॉर्म. फ्री स्विमिंग जे स्विमिंग करताय फ्री आहे पूर्णपणे, त्याला काय म्हणतो आपण फ्री आहे. कोणता स्विमिंग अँड द बॉटम ड्वेलिंग फॉर्म्स जे आहेत, जे सजीव पाण्यामध्ये राहतात, हे सगळे सजीव कशामध्ये येतील, कंझ्युमर्स मध्ये येतील. तेव्हा ते कंझ्युम करताय, खाण्याचं काम करताय, ते कंझ्युम. ठीक आहे. त्यानंतर डिकम्पोजर्स आहे, म्हणजे कोणते, जे मासे आणि झाडं ते वनस्पती वगैरे आहे, हे डेड झाल्यानंतर त्यांना सडवून कुजवून त्यांची जी न्यूट्रिशन आहे परत लिव्हिंग ऑर्गन देतात. कोणला, प्रोड्युसरला, ऑटोट्रॉप्सला. त्याला काय म्हणतो आपण डिकम्पोजर असं म्हणणार आहे. मग त्यामध्ये कोण कोण येईल, फंगी येणारे, बॅक्टेरिया आहे, बुरशी, काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. त्यानंतर काही फ्लॅजलेट्स वगैरे आहे. हे सगळे कशामध्ये येईल, पॉन्ड इकोसिस्टम मध्ये. म्हणजे जी तळ्यामधली वनाची इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे, सनलाइट इन्क्लूड आहे, पक्षी इन्क्लूड आहे, त्यानंतर फायटोप्लॅन्टन इन्क्लूड आहे, मासे, त्यानंतर काही अल्गी वगैरे आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींची जी सिस्टम चालती पाण्यामध्ये असणारी, त्याला म्हणतो आपण कोणती, पॉन्ड ॲक्वेटिक इकोसिस्टम. ही पहिली झाली. आपण दुसरे बघूयात. बघा दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं ऑटोट्रॉप्सचं काम काय आहे, त्यानंतर हेटेरोट्रॉप्सचं काम काय आहे, डिकम्पोजरचं काम काय, यांची एनर्जी कुठून कुठे फ्लो होती, म्हणजे कोण कोणाला खाते, कोण कोणाला एनर्जी प्रोव्हाइड करते, हे आपल्याला बघायचं. इथे बघा पॉन्ड परफॉर्म ऑल द फंक्शनल. काय म्हटलं इथे, पॉन्ड परफॉर्म. पॉन्ड म्हणजे काय, तळ जे आहेत बघा, पॉन्ड परफॉर्म ऑल द फंक्शन ऑफ ॲन इकोसिस्टम. मग कोणकोणते फंक्शन प्रोव्हाइड करते, कोणकोणते रोल निभावते, कोणतं, त्या पॉन्ड इकोसिस्टम मध्ये. मग पहिलं बघा ऑटोट्रॉप्स काय काम करते, कन्वर्ट इनऑर्गॅनिक इनटू द ऑर्गॅनिक मटेरियल युजिंग द सोलर रेडिएट. म्हणजे काय, सूर्यप्रकाशाचा वापर करून काय करते, ते इनऑर्गॅनिक मटेरियलला ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये काय काय करते, रूपांतर करते. म्हणजे सूर्यप्रकाश आणि पाणी वापरून काय करते, अन्न तयार करते. एवढंच आहे. त्यानंतर दुसरं आहे हेटेरोट्रॉप्स. हेटेरो म्हणजे काय, कंझ्युमर्स आहे, जे झाडावरती अल्टिमेटली डिपेंड असतात, त्याला काय म्हणतो आपण हेटेरोट्रॉप्स म्हणतोय. बघा कंझ्युम ऑटोट्रॉप्स, जे ऑटोट्रॉपला काय करताय, खाताय, कंझ्युम करताय. तिसरं आहे डिकम्पोजर्स, फंगाय असल बघा, डिकम्पोजिशन अँड द मिनरलायझेशन. ते या बॉडीमध्ये असलं कोणतं, हेटेरोट्रॉप्स आणि कोणतं, ऑटोट्रॉप्स मध्ये. हेटेरोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप्स मध्ये असणारे जे पण न्यूट्रिशन आहे परत लिव्हिंग सिस्टमला प्रोव्हाइड करणं, हे काम कोणाचं असतं, डिकम्पोजरचं काम असतं. ते आपण बघितलं. बघा द डेड मॅटर टू रिलीज, डेड मॅटर ग्रॉस, जे मेलेले असतात, डेड मॅटर टू रिलीज देम बॅक फॉर द रियूज ऑफ द ऑटोट्रॉप. रियूज म्हणजे काय रे, वापरण्याजोगं करणं. याला म्हणतो आपण कोणता, डिकम्पोजर रोल वगैरे आहे. ते कोण करतं, फंगाय आहे, बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा एनर्जी फ्लो कशी होती, सूर्यप्रकाश कोणी घेतला, झाडाने घेतला. आता मी इथे थोडंसं इरेज करतो बघा, लक्ष द्या व्यवस्थित. इथे काय दिलं बघा, सूर्यप्रकाश कोणी घेतला, झाडाने घेतला. घेतलं झाडाने, झाडाचं कोण खाल्लं, पानं वगैरे आहे, माशाने खाले. आता माशाला कोणता, दुसऱ्या माशाने खाल्लं, त्याने कोणतं, हे सगळे मासे मेले किंवा झाड मेलं, झाड अल्टरनेट मेलं, डिकम्पोज होणार आहे. त्यानंतर मासा अल्टरनेट मेला, काय होणार आहे, डिकम्पोज होणार आहे. आणि डिकम्पोज झालं याचं परत फूड सिस्टम जे आहे कोणाला भेटणार आहे, झाडाला भेटणार आहे. आणि परत सूर्यप्रकाश घेऊन झाड काय करणार आहे, अन्न तयार करणार आहे. पण कोण झाड, जे झाड लिव्हिंग असेल ते झाड. एवढीच सिस्टम आहे कोणती, पॉन्ड इको सिस्टम. याच्यामध्ये काही विशेष आहे का, काहीच विशेष नाही. ठीक आहे. आता ही काय करते, त्याला बॅलन्स करते बरोबर. ती चालती 4 वे मध्ये. त्यामध्ये बघा पहिलं कोणतं आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, दुसरं आहे डिकम्पोजिशन, तिसरं आहे एनर्जी फ्लो, चौथं कोणतं आहे, न्यूट्रियंट सायकलिंग. मग याच्यामध्ये आपण बेसिक गोष्ट समजून घेऊया. पहिलं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, इथे काय दिलेलं आहे, द रेट ॲट विच एनर्जी इज कॅप्चर अँड द स्टोर ॲज अ ऑर्गॅनिक मॅटर बाय द प्रोड्युसर. सिंपल आहे. कोणतं, झाड सूर्यप्रकाश घेतंय आणि सूर्यप्रकाश घेतल्यानंतर कोणतं, ते स्वतः अन्न तयार करते, त्यालाच काय म्हणतो आपण प्रोडक्टिव्हिटी. त्याचा रोल आहे कोणाचा, झाडात. दुसरा आहे डिकम्पोजिशन. आता काय माहिती का, ब्रेकडाऊन ऑफ डेड ऑर्गॅनिक मॅटर. डेड म्हणजे काय, जे सजीव मेलेले. मी तुम्हाला सजीव म्हणतोय, झाडं पण सजीव असतात, कोणता, बॅक्टेरिया पण सजीव असते. हे मेल्यानंतर त्यांचं जे डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे इनटू सिंपल सबस्टन्सेस बाय द डिकम्पोजर्स. म्हणजे हे ऑर्गॅनिक मॅटर जसं आहे तसं झाडाला लागू पडत नाही, आणि जसं आहे तसं झाडाला लागू पडत नसल्यामुळे कोणतं, त्याला डिकम्पोज करणं,
त्याला सडवणं कुजवणं महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये असं जे न्यूट्रिशन आहे पुढच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे काम कोणाचं असतं, डिकम्पोजिशन काम असतं किंवा डिकम्पोजरचं काम असतं. तिसरं आहे एनर्जी फ्लो. एनर्जी फ्लो, एनर्जी गेली कुठे गेली मग बघा, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी. युनि म्हणजे काय, एका डायरेक्शन काय करते एनर्जी फ्लो होत असते. मग कोण डायरेक्शन ना बघा, थ्रू डिफरंट ट्रॉपिक लेवल्स ऑफ एन इकोसिस्टम. आता ट्रॉपिक लेवल पण आपल्याला बघायची ती काय समजून घेऊया. आणि तिसरं आहे न्यूट्रियंट सायकलिंग. न्यूट्रियंट सायकलिंग म्हणजे काय बघा, रिसायकलिंग ऑफ द न्यूट्रियंट. न्यूट्रियंटचं रिसायकलिंग करायचं कोणतं, परत एका घटकापासून दुसऱ्यापर्यंत, दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापासून चौथ्यापर्यंत त्याला काय करायचं, आपला रिसायकल करायचं आहे. त्याला काय म्हणलंय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द फिजिकल एन्व्हायरमेंट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणतं, फिजिकल एन्व्हायरमेंट कोणतं एखादा घटक ट्रान्सफर करणं, याला काय म्हणतो आपण न्यूट्रियंट सायकलिंग. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलंय, ऑक्सिजन घेतलंय, CO2 बाहेर सोडलाय, CO2 झाड घेते, परत झाड काय करतंय उठताय करतंय, परत आपण उठू घेतोय, CO2 काय करतोय रिलीज करतोय. अशा ज्या गोष्टी वेगळ्या आहे या गोष्टी. त्यानंतर माणूस मेलय, मासे न्यूट्रियंट कुठं जमिनीमध्ये कोणी घेतले, डिकम्पोजने, त्यांनी त्याच्यावर रोल प्ले केला, त्याची जी न्यूट्रियंट वेगळे आहे कुठे पडले जमिनीमध्ये, परत एखादं झाड वाढलं, झाड न्यूट्रियंट घेतले. आता हे निसर्गामध्ये फिजिकल आणि कोणता अबायोटिक फॅक्टर किंवा बायोटिक फॅक्टर या सगळ्यामध्ये न्यूट्रियंट ट्रान्सफर होणे एखाद्या पर्टिक्युलर वेने, त्याला म्हणतो आपण काय, न्यूट्रियंट सायकलिंग असं म्हणत असतो. मग बघ इथे 4 बेसिक कॉम्पोनंट आपल्याला शिकायचे कोणता, इकोसिस्टमचे. पहिलं बघितला प्रोडक्टिव्हिटी, दुसरं डिकम्पोजिशन, तिसरं एनर्जी फ्लो, ठीक आहे, आणि चौथं कोणतं, न्यूट्रियंट सायकलिंग. मग तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी कळल्या असेल. त्यानंतर बघा पहिलं आहे झाडामधली प्रोडक्टिव्हिटी, कळली का, झाड सनलाईट घेतंय आणि काय करतंय, अंधारे करतंय. त्यानंतर दुसरं आहे डिकम्पोजिशन, एखाद्या झाडाचं पान पडलं ते सडणारे कुजणारे, त्याच्यामध्ये असं जे न्यूट्रियंट वगैरे आहे ते कॉम्प्लेक्स जे आहे ते सिंपल करणारे कोण, डिकम्पोजर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे एनर्जी फ्लो, काय करणारे, हरिण जे काय करतंय ग्रासवेर खाते म्हणजे एनर्जी घेते. म्हणजे गवतामधली एनर्जी कोणामध्ये गेली मुलांनो, हरणामध्ये गेली. आणि हरणामध्ये फिकल मॅटर आहे किंवा हरिण मेल्यानंतर किंवा त्याचे जो एक्सिट्रा पार्ट जो आहे 2 नंबर जे आहेत त्यावरून परत काय करतं, झाड अंतर करते. ठीक आहे, नेक्स्ट आहे कोणतं रे, न्यूट्रियंट सायकलिंग. झाडामधलं न्यूट्रिशन कोणामध्ये, जमिनीमध्ये, जमिनीमधलं परत झाडामध्ये, लिव्हिंग ऑर्गन तो काय करतोय, कंझ्युम करतोय. ही जी सायकल आहे न्यूट्रियंट सायकल, ती फ्लो होते एका युनिट डायरेक्शनने आणि त्यालाच काय आपण न्यूट्रियंट सायकल असं म्हणत असतो. मग ह्या सगळ्यांमध्ये कोणतं, बायोटिक कॉम्पोनंटचं आणि अबायोटिक कॉम्पोनंट काय होत असतं, इंटरॅक्शन होत असतं. एकदम सिंपल वेने तुम्हाला स्ट्रक्चर अँड फंक्शन समजलं आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला पहिला बघायचं आहे ही 4 घटक आपण बघितले कोणती, प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, त्यानंतर न्यूट्रियंट सायकलिंग आहे, एनर्जी फ्लो आहे. ह्या प्रत्येक घटकाचा आपला अभ्यास करायचा आहे. मग पहिला बघा, पहिला कोणता आहे आपल्याकडं, प्रोडक्टिव्हिटी हा पहिला घटक आहे. मग याच्यामध्ये काय होतं, सिंपल मग जसं समजून घेतलं आपण तर समजून घ्यायचं. बघा, द रेट ॲट विच एनर्जी इज कॅप्चर. रेट म्हणजे काय, गती जी आहे, किती वेळेनं पूर्णपणे, किती वेळेने ही जे झाड आहेत कोणतं सनलाईट कंझ्युम करताय आणि अंतर करताय. ठीक आहे, द रेट ऑफ एनर्जी इज कॅप्चर अँड द स्टोर ॲज ऑर्गॅनिक मॅटर. आणि ते ऑर्गॅनिक मॅटरच्या फॉर्ममध्ये काय करते, स्टोर करते. ते आपण बघितलं बाय प्रोडक्ट. ठीक आहे, त्यामुळे बघा लाईट, त्यानंतर वॉटर, त्यानंतर टेम्परेचर, त्यानंतर कोणता कार्बन डायऑक्साईड. म्हणजे लाईटचा वापर करून, पाण्याचा वापर करून, टेम्परेचरचा वापर करून आणि कोणता कार्बन डायऑक्साईडचा वापर करून झाडाने त्याचं अन्न तयार केलं आहे. हेच तुम्हाला सिंपल म्हटलंय, एकदम सोपं आहे. त्याला काय म्हणतो आपण, प्रोडक्टिव्हिटी. इथे बघा, प्रोडक्टिव्हिटी इज अ फाउंडेशन ऑफ ऑल लाईफ. फाउंडेशन म्हणजे काय, प्रत्येक प्राण्याला ह्या अन्नाची गरज पडणारच आहे. विदाऊट एनी फूड कोणताच ऑर्गॅनिझम सर्व करू शकत नाही. त्यामुळे आपल्यासाठी प्रोडक्टिव्हिटी जे आहेत फक्त एकमेव आहे ते म्हणजे कोणतं, झाड जे आहेत. प्रोडक्टिव्हिटी इज अ फाउंडेशन ऑफ ऑल लाईफ इन अन इकोसिस्टम ॲज सपोर्ट कोणतं, इट ट्रान्सफर ऑफ एनर्जी टू ऑल अदर ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय रे, बायोटिक, एकापासून दुसऱ्यापर्यंत, दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत हे काय होतं, ट्रॉपिक लेवल पुढे कंटिन्युअस होत असते. ते बघितलं आपण. आता इम्पॉर्टन्स काय याचं, हे सपोर्ट करतंय ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, मेंटेन एनर्जी फ्लो वगैरे करते. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक माहितीच आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण. प्रोडक्टिव्हिटी मध्ये आपला सेकंड टॉपिक आहे. प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय करते, जसं आपण मगाशी बघितलं, सोलर एनर्जी घेतली झाडाने कोणता प्रायमरी प्रोडक्शन करते. त्यानंतर त्यांचं जे ग्रॉस वेट आहे ते मिनिमम मेंटेन करणार आहे. द रेट ऑफ बायोमास झाडाचं ते आहे गोष्टी एक्सप्रेस कसं करते ते आपल्याला बघायचे. आता ही आपण स्लाइड समजून घेऊया. बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, द रेट ॲट विच एनर्जी कॅप्चर. मगाशी डेफिनेशन होती ती, कॅप्चर करण्याचा रेट किती आहे ते बघितलं आपण. झाड काय करते, झाडाचे पानं जे आहेत त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतो.
काय असतो, क्लोरोफिल पिगमेंट असतो. आणि त्या क्लोरोफिल पिगमेंटचा वापर करून काय करतं झाड अन्न तयार करते. मग त्याला सनलाईट लागते, CO2 लागतं, O2 रिलीज करतोय आणि कोणतं H2चा वापर करून घेत आहे. सनलाईट, CO2 त्यानंतर H2चा वापर केल्यानंतर झाड आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करते. म्हणजे काय ऑक्सिजन देते आपल्याला. ठीक आहे, हे त्यामध्ये दिलेलं आहे बघा. सोलार एनर्जी एट विच इज द बेसिक रिक्वायरमेंट फॉर अन इकोसिस्टम टू फंक्शन अँड सस्टेन. म्हणजे सोलार एनर्जी गरज पडत झाला कशासाठी, सस्टेन करण्यासाठी, शाश्वत विकास करण्यासाठी. कोणतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. अमाऊंट ऑफ बायोमास ऑर्गॅनिक मॅटर, झाडाचं बायोमास किती आहे. बायो म्हणजे लिव्हिंग, मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर. ठीक आहे. त्यानंतर प्रोड्यूस पर युनिट एरिया ओव्हर द टाइम पिरियड, किती टाइम मध्ये झाडाने किती अन्न तयार केलं आहे. बाय प्लांट ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी प्रोडक्शन. झाडाने सूर्यप्रकाशाचा वापर करून किती अन्न तयार केलेलं आहे त्याला म्हणतो आपण प्रायमरी प्रोडक्शन. म्हणजे झाडाने पहिल्या वेळेस सूर्यप्रकाश वापरून, त्यानंतर पाणी वापरून, CO2 वापरून किती अन्न तयार केलंय त्याला म्हणतो आपण प्रायमरी प्रोडक्शन. आणि ते मोस्ट कशामध्ये आपण वेट, पण एनर्जी कशामध्ये मोजतो, किलो कॅलरी मध्ये. युनिट तुम्हाला दिलेले. त्यानंतर रेट ऑफ बायोमास प्रोडक्शन इज कॉल्ड प्रोडक्टिव्हिटी. रेट ऑफ बायोमास प्रोडक्शन इज कॉल्ड प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे झाडाने आतापर्यंत किती अन्न तयार केलंय त्या ओव्हरऑल काय म्हणतो आपण प्रोडक्टिव्हिटी असं म्हणतो. प्रोडक्शन किती झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इट एक्सप्रेस इन द ग्रॅम रेस टू -2 पर इयर किलो कॅलरी मीटर स्क्वेअर म्हटलं. मायनस मध्ये काय युनिट बघा, हे सगळे युनिट तुम्हाला मायनस मध्ये दिसत आहे. किलो कॅलरी ही ऊर्जेचं युनिट आहे, त्यानंतर ग्रॅम हे वेटचं युनिट आहे, हे आपलं माहित पाहिजे. त्यानंतर इट इज डायव्हर्सिफाईड इंटू ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी GPP आणि कोणता नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी NPP. आता इथं NPP म्हणजे काय आणि GPP म्हणजे काय हे आपण घेऊ पुढच्या साईडमध्ये समजून. पण तत्पूर्वी इथं बघा, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्यानंतर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय. इथे बघा, टोटल अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर बायोमास प्रोड्यूस बाय द प्रोड्युसर पर युनिट एरिया पर युनिट टाइम. किती टाइम मध्ये किती अन्न तयार केलंय त्याला ओव्हरऑल काय म्हणतो आपण GPP. आपल्या ग्रामीण आपण एक्झाम्पल बघतो. मला सांगा, तुम्ही गहू करताय, गहू हरभरा वगैरे आहे, हरभरा जेवढं उत्पन्न होतं ओव्हरऑल त्याला काय म्हणतो आपण GPP. पण मला सांगा, ही सगळं GPP त्यानुसार झाड काही वापरत नाही, स्वतःला वापरत. मग इथे काय करायचं आपल्याला, जेवढी ग्रास प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आहे ना, कोणती ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, याच्यावरून आपण कोणता एस्पिरेशन जो लॉस आहे तो आपण रिमूव्ह करतो. काय करतो, रिमूव्ह करतो. मला सांगा, झाडाने जेवढी एनर्जी घेतली आहे तेवढी एनर्जी दुसऱ्याला भेटते का रे, कधीच भेटू शकत नाही. कारण का झाडाला परत स्वतः अन्न तयार करण्यासाठी काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते, काही एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते. त्यामुळे ती एनर्जी म्हणून लॉस करायला लागते. आणि जर का आपण ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी पण आपण जर रेस्पिरेशन लॉस जर काढला किती पडते, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. अजून एक सिंपल एक्झाम्पल, मला सांगा, सगळे शेतकरी आहे, एक शेतकरी तुम्ही केलं 10 एकर ऊस किंवा 10 बिघे काय केला, गहू केला. आपण वीट धरू, आपण वीटचं एक्झाम्पल एकदम सोपं समजायला. 10 बिघे गहू केला, किती केला, 10 बिघे. मला सांगा, 10 बिघ्यामध्ये जर तुम्हाला 50 पोते गहू झाला, किती झाला, 50 पोते. मला सांगा, तुम्ही असं कधी करता का 50 चे 50 पोते कोणता मार्केटला सेल करतात असेल. मला सांगा, 50 पेक्षा कमी तुमच्या घरामध्ये 10-12 माणसं असेल किंवा 5 माणसं असेल, तुम्ही कमीत कमी 10 एक पोते तुम्हाला वर्षाला ठेवणार आहे, काही वर्षाला ठेवणार आहे. आता मला सांगा, तुमची ग्रॉस प्रायमरी प्रोडक्ट किती, 50 पोते. तुम्हाला किती लागणार आहे, 10 पोते. विकले किती, 40 पोते. आता त्या 40 पोत्याला घालतो आपण नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. तर झाड करते, झाड अन्न तयार करतोय, पण कोणतं, जेवढं अन्न तयार होईल त्याहून स्वतःसाठी काही ठेवतंय. आणि कोणता, स्वतःसाठी जे ठेवतं ना पूर्णपणे अन्न बनवण्यासाठी किंवा त्याला लागणाऱ्या ज्या सुविधांसाठी, त्याला काय म्हणतो आपण रेस्पिरेटरी लॉस. काय म्हणतो, रेस्पिरेटरी लॉस असं म्हणतो. आणि जे उरल हे कोणतं आहे, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, त्याला आपण NPP असं म्हणतो. आपण बघा, मला सांगा, आपण समजा गेलो किंवा आपल्या एखाद्या जनावरांनी खाल्लं, वाघाने खाल्लं, कोणी प्राणी खाल्लं, मला सांगा, आपल्यामधले 100% एनर्जी वाघाला भेटेल का रे, किंवा दुसऱ्या अर्जुन भेटेल का, कधीच भेटणार नाही. कारण का आपले जे हाड आहे, मला सांगा, हाडांना कोणी खात आहे का, कोणीच खात नाही. खातं कोणी, मला सांगा, आपण जरी चिकन मटन वगैरे खात तरी पण आपण हाड काय करतो, बाजूला टाकतो. हाड का खात नाही, कारण ते आपला पासणार नाही, आपल्या झाडात तेवढी सक्षम वगैरे नाही. त्यामुळे कोणत्याच प्राण्याचे आपल्या 100% जे आहेत ना प्रोव्हाइड होत नाही. आणि हेच तसे कोणतं, झाड त्याची एनर्जी 100% कोणाला देत नाही. कोणतं, जेवढं त्यांनी आत्मसात केलंय, जेवढं त्यांनी ग्रहण केलंय, त्याच्यामधली काही जी एनर्जी त्याला स्वतःसाठी लागत असते, काय स्वतःसाठी लागत असते. आणि स्वतःसाठी घेतली जी उरली ती बाकी प्राण्यांना भेटते. आणि तीच एनर्जी कोणती, NPP आहे. इथे बघा,
अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर स्टोअर बाय प्रोडक्ट्स अँड द अवेलेबल कोणतं ती अवेलेबल आहे. अवेलेबल म्हणजे काय रे, प्रत्येकाला भेटणार आहे ती एनर्जी. झाडाचं फळ असेल, फुल असेल, पानं वगैरे असेल, अवेलेबल आहे. ठीक आहे. अवेलेबल फॉर द कन्झम्पशन बाय द अदर ट्रॉपिक लेवल. मग त्या ट्रॉपिक लेवल मध्ये कोण असणार आहे, बाकीचे प्राणी. झाडाने एकदा काय स्टॉल तयार केलं, त्याला फळं लागली, त्याला पान लागले, ब्रँचेस वगैरे आहे, फुलं वगैरे आहे. मला सांगा फुलं आपण उपयोग करणार आहे बरोबर, फुलांचा उपयोग केला, त्यानंतर आपण फळांचा उपयोग केला, पानांचा पण उपयोग केला, पण आपण खोडांचा उपयोग करत नाही, आपण मुळांचा उपयोग करत नाही. आपण मुळं पण खातो, खोडं पण खातो का रे, नाही खात. झाडाला कोणी जरी खाल्लं, आपण जरी खाल्लं तरी आपण काय खातो, जास्त जास्त फळं खातो, झाडाचं खोड खात नाही. त्यामुळे जी एनर्जी अवेलेबल असेल त्याला ओव्हरऑल काय म्हणतो आपण, NPP, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. एवढंच ओव्हरऑल सिंपल आहे. आलं लक्षात. चला पुढचा भाग बघू. फक्त काय करायचं, जीपीतून काही NPP काय करायची, मायनस करायची. आता इथे बघा किती सोपं आहे. आता हा जो प्राणी, कोणता प्राणी हा, मला सांगायचं याच्यामध्ये कमेंट करायची कोणता प्राणी हा. इथे ग्रास आहे, या ग्रासला हा प्राणी खातोय. मला सांगा हा जो प्राणी आहे याने या ग्रासला खाल्ले, काय ग्रासला खाल्ले, किती खाणार आहे ग्रासला, किती जास्त खाणार आहे. मला सांगा तो मुळ सगळं खाऊन गेल काय ग्रासला, काहीच मुळ सोबत खा नाही. केवळ झाडाचे पानं वगैरे फक्त ब्राउझिंग जो पाला वगैरे आहे तो खाणार आहे, बाकीच काही खाऊ शकत नाही. आता मला सांगा झाडाने जेवढी एनर्जी तयार केली तेवढी ह्या प्राण्याला भेटली का रे, नाही भेटली, नाही भेटली. त्याला सांगा आपण NPP. याला जेवढी अवेलेबल आहे खाण्यासाठी ती एनर्जी कोणती, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, त्याला आपण NPP असं. झाडाने ओव्हरऑल काय मिळवली, GPP, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, आणि याला कोणती भेटली, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. कारण का जेवढं अन्न बनवलंय त्या घराला 10 पोते लागणार आहे, उरले किती 40 पोते, बाकी खाऊ शकतात. ठीक आहे. बघा इथे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी काय, GPP is a rate of production of organic matter during the photosynthesis. A considerable amount of GPP used by the plant for respiration. झाड त्याने अन्न तयार केलंय त्यामुळे काही एनर्जी वापरणार आहे, त्याला म्हणतो आपण ओव्हरऑल काय म्हणतो, GPP. हे सगळं धरून त्यांनी जेवढी तयार केली आणि तो तेवढा वापरणार आहे, या सगळ्या एकत्र काय म्हणतो आपण, GPP. त्यानंतर नेक्स्ट कोणती, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. जसं आपण मग समजून घेतलं काय रे, इट इज द अवेलेबल. अवेलेबलला मराठीमध्ये काय म्हणतो रे आपण, अवेलेबल आहे. कोणता, अवेलेबल आहे. जागा अवेलेबल आहे, ऍडमिशन संपलेले, कोणता, अवेलेबल आहे. म्हणजे काय, रिकामी जागा वगैरे आहे, कोणता, ती उपस्थित वगैरे आहे, किंवा त्या जागेवरती आपण काही ते करू शकतो, आपल्याला ती वॅकंट आहे, अवेलेबल आहे. बघा बायोमास फॉर द कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे काय, खाण्यासाठी. त्यासाठी खाण्यासाठी. 2 हेट्रोट्रॉप्स, हर्बिवरस अँड द डिकम्पोजर्स. आता हर्बिवरस म्हणजे काय रे, फक्त हिरवा चारा खाणारे, तेव्हा गावताला खाणारे, त्याला म्हणतो आपण हर्बिवरस असं म्हणतो. डिकम्पोजर्स आहे झाड जेव्हा मरणार आहे त्याला खाणारे जे आहेत ते कोणते, डिकम्पोजर्स. सडवून कुजवून मिनरल जे आहेत, मिनरल झाडामध्ये परत टाकणारे, जमिनीमध्ये टाकणारे, त्याला आपण डिकम्पोजर्स. आता झाडांनी जेवढी एनर्जी तयार केली त्यापैकी झाडांनी जेवढी वापरली त्यानंतर जी उरलेली आहे कोणती, नेट प्राइम प्रोडक्टिव्हिटी जी अवेलेबल आहे. ठीक आहे. दॅट इज NPP इज अ ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेटरी लॉस. जेवढी एनर्जी तयार झाली, कोणता, जेवढी एनर्जी तयार झाली त्यामधून कोणता आपण काय करायचा, रेस्पिरेटरी लॉस काय करायचा, मायनस करायचा, आणि जी उरल ती कोणती, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. सशाला अवेलेबल असते एनर्जी. ओव्हरऑल एवढंच, बाकी याच्यामध्ये NPP मध्ये GPP मध्ये वेगळं नाही. म्हणजे इथं आपलं ओव्हरऑल काय समजा माहिती का, NPP इज इक्वल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू GPP, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेटरी लॉस. झाडाने जेवढा लॉस केलाय काय, त्याला जेवढी एनर्जी परत लागली, त्याने जेवढं अन्न तयार केलं आणि त्याला लागणारी एनर्जी, या दोघांचं आपण मायनस केलं, आपल्याला काय भेटणार आहे, NPP म्हणजे काय, नेट प्राइम प्रोडक्टिव्हिटी. ही सगळी सजीवांना अवेलेबल असणार आहे, जे सगळे सजीव खाणार आहे. आज कोणाचं रोल आहे, प्रोडक्टिव्हिटीचं रोल आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. बघा प्रोडक्ट काय देखील नाही. सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, प्रायमरी म्हणजे काय. आता सेकंडरी बघूया आपण. इथे काय म्हटलं, इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिक मॅटर बाय कन्झ्युमर्स. म्हणजे झाडाची एनर्जी वापरून घेतली कोणी, कंझ्युमरने, जो झाडाला खाणार आहे, आणि त्याने जी ऑर्गॅनिक मॅटर तयार केले कंझ्युमरने, त्याला काय आपण सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. तिसरं आता नेक्स्ट कोणता आहे, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. कोणता, व्हॅरीज इन द डिफरंट इकोसिस्टम बिकॉज इट इज डिपेंड ऑन. कशावर डिपेंड असते, कोणती, प्राइम प्रोडक्टिव्हिटी. पहिला आहे तुम्हाला म्हटलं द प्लांट स्पेसिस, कोणतं, इनहॅबिटिंग एन एरिया, कोणत्या एरियामध्ये राहते ते डिपेंड करते. दुसरं एन्व्हायरमेंटल फॅक्टर, बघितले आपण ऊन, वारा, पाऊस, सॉइल वगैरे जे आहेत हे सगळे फॅक्टर मॅटर करतात. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट,
न्यूट्रिएंट अवेलेबल किती आहे, त्या ठिकाणी न्यूट्रिशन जर असेल आणि तरच झाड जास्तीत जास्त वाढू शकतं. आपण जर झाडाला खत घातलं नाही ना, झाड वाढणार नाही एवढं. त्याची जेवढी ताकद आहे तेवढंच ते वाढत, अदरवाईज जास्त वाढू शकत नाही. नेक्स्ट आहे फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी ऑफ प्लांट. झाडाची फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी किती? मला सांगा, बाबळीचं झाड, लिंबाचं झाड या दोघांचा फोटोसिंथेटिक रेट जो आहे कॅपॅसिटी आहे कमी असेल जास्त असेल, दोघांचे डिफरंट. ज्याचे पानं जास्तीत जास्त मोठमोठे ना ते झाड जास्तीत जास्त काय करतं, फोटोसिंथेसिस करतं. ज्याचे पान लहानात लहान कोणतं ते कमीत कमी काय करतं, फोटोसिंथेसिस करत असतं. त्यामुळे आपण जर बघितलं कोणतं अकॅसिया, काय नाव आहे अकॅसिया, म्हणजे काय बाबळीचं झाड आहे, आणि कोणता नीम ट्री जे आहे, ह्या दोघांचा फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी जे आहे कसे असणार आहे, वेगळे असणार आहे. जेवढे जास्त पान मोठे कोणतं तेवढा फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. मग डिपेंड कसं करतं, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. झाड जे अन्न तयार करणार आहे ना त्यालाच काय म्हणतो आपण, ओव्हरऑल प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असं म्हणतो. मग त्यामध्ये काय लागणार झाडाला, स्पेसिस कोणत्या एरियामध्ये राहते, त्याला न्यूट्रिशन किती आहे, त्यानंतर त्याला एन्व्हायरमेंट फॅक्टर मॅटर करता की नाही. ऊन जास्त असेल तरी काय करतं, प्रोडक्टिव्हिटी कमी कमी होत असतं, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ते आपण इम्पॉर्टंट फॅक्टर जे आहेत ते बघितले झाडाचे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता ओव्हरऑल झाडामध्ये बघायचं ठरलं अॅन्युअल प्रोडक्टिव्हिटी जे आहेत आपल्या ओव्हरऑल किती बघायचं. Annual net primary productivity of whole biosphere is about 170 billion ton. ओव्हरऑल पूर्ण जगाची कॅपॅसिटी किती, NPP ची, म्हणजे पूर्ण जगभरामध्ये झाडांचं जे उत्पन्न आहे फक्त आणि फक्त किती, 170 बिलियन टन आहे. किती आहे, 170 बिलियन टन आहे ओव्हरऑल बायोस्फिअरचा अॅन्युअल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, झाडांनी जर तुम्हाला म्हटलंय 200 बिलियन टन अन्न बनवलं असेल, प्रोडक्शन केलं असेल, त्यामध्ये 200 मधून कोणता 30 त्याला लागणारे, उरलं किती 170. किती होणार आहे, 170, 70, 80, 90, 100 म्हणजे काय ते 200. म्हणजे झाड जर आपलं ओव्हरऑल आपण हे हायपोथेटिकल घेतलंय, झाडाने जर काय किती केलंय 200 बिलियन टन, किती 200 बिलियन टन अन्न बनवलंय, त्यापैकी झाडांना किती लागणार आहे ओव्हरऑल जगामध्ये, 30 बिलियन टन लागणार आहे, आणि उरलं किती 170 बिलियन टन जे आपल्यासाठी अवेलेबल असणार आहे. म्हणजे आपल्यासाठी कोणता, लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी, हार्बिवरससाठी, कन्झ्युमर्ससाठी हे सगळं किती असणार अवेलेबल, फक्त आणि फक्त 170 बिलियन टन. माणसंच किती आपल्या जगामध्ये, प्रत्येकाने जर एवढं अन्न खाल्लं तर आपलं पृथ्वी जे आहे संपून जायला बसली. बघा, ड्राय वेट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, ड्राय वेट आहे, ओलं नाही, ड्राय वाळवलेले जे आहेत. आता ओला कचरा सुका कचरा तेच कोणता, ड्राय वेट आणि वेट वेट. म्हणजे आपण ज्याच्यामध्ये पाणी असतं, पाणी परत काय करतं, इव्हॅपोरेशन होतं, बाष्पीभवन होतं, आणि जे उरले त्याला काय आपण ड्राय असं म्हणतो. तसं त्याच्यामध्ये म्हणजे झाडाचं जवळपास ड्राय वेट जे आहे कोणतं बायोस्फिअरचं ते किती आपल्याकडं 170 बिलियन टन आहे. म्हणजे ओलं जास्त असणार आहे कमीत कमी, याच्यापेक्षा डबल धरून चला तुम्ही, हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ऑफ दिस डिस्पाइट ऑक्युपाईंग 70% ऑफ द सरफेस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द ओशन इज ओनली 55 बिलियन टन. म्हणजे ओव्हरऑल पृथ्वीचं किती, 170 बिलियन टन आहे, आणि पाण्यामध्ये बघा फक्त 55 बिलियन टन अन्न बनतंय, आणि पाणी एरिया किती ऍक्वायर्ड केलाय, 70% एरिया ऍक्वायर्ड केलाय. म्हणजे समुद्र आपल्याकडे 70% आणि प्रोडक्टिव्हिटी किती बघतं 55 बिलियन टन आहे. आणि ओव्हरऑल 70 मध्ये बघा गॅस फक्त 30% एरिया आहे टेरेस्ट्रियल, त्याच्यामध्ये पण बंगले आहे आपल्याकडे, कोणता बंगले आहे, मोठमोठ्या बिल्डिंग आहे, वसाहती आहे, शहर आहे. विचार करा, हा जर पार्ट आपण बघितला कोणता शहरांचा किंवा जमिनीचा, फक्त आणि फक्त आपण जर धरलं 10 ते 12% पार्ट आहे. किती पार्ट आहे, 10 ते 12%, आणि उत्पन्न किती 170 बिलियन टन. आणि समुद्र किती, सरफेस एरिया 70% आहे, आणि उत्पन्न किती होतं 55 बिलियन टन आहे. असं का बरं होतं, कारण समुद्रापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचच नाही. आपण हे काय बघितलं, आता झाडाला अन्न बनवण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी कोणतं सूर्यप्रकाशाची काय असते, आवश्यकता असते. आता मला सांगा, जर समुद्रामध्ये सूर्यप्रकाश जर पोहोचत नसेल तर त्याला अन्न तयार करता येईल का, तयार करता येऊ शकत नाही. त्यामुळे समुद्राची जी कॅपॅसिटी आहे कोणता, एरिया जास्त असला तरी कोणतं उत्पन्न कमी, किती फक्त 55 बिलियन टन. आणि हाच नीटचा क्वेश्चन आहे कोणता, त्याच्याकडे जर आपण स्टेटमेंट बेस बघितलं कोणता ट्रू ऑर फॉल्स आहे, कोणता स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट, स्टेटमेंट सेकंड इज करेक्ट, इनकरेक्ट जे आहेत, बोथ स्टेटमेंट आर ट्रू. अशामध्ये हा क्वेश्चन जो आहे ना, ही जे क्वेश्चन सेंटेन्स वगैरे आहे हे सेंटेन्स जास्त विचारण्याची शक्यता आहे, आणि हे ऑलरेडी विचारले गेलेलं सुद्धा आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल पृथ्वीचं किती 170 बिलियन टन आहे, आणि समुद्राचं किती फक्त 55 बिलियन टन आहे. पण समुद्राचा एरिया किती 70% एरिया त्यांनी काय केलाय, ऍक्वायर्ड केलाय. त्यामध्ये बघा पहिले पॉईंट जे आहेत, पहिला पॉईंट
या सगळ्या गोष्टीमध्ये. मग नंतर ही प्रोसेस कशी चालते बघा, डिकम्पोजिशन रोल येतो. कशाचा? डिकम्पोजिशनचा. म्हणजे काय? जे ऑर्गॅनिक मॅटर आहे कोणतं, त्याला सडवायचं, कुजवायचं आणि त्याच्यामध्ये असणारं न्यूट्रिशन आहे परत कुठे झाडाला प्रोव्हाइड करायची, त्याला काय म्हणतो आपण? डिकम्पोजिशन. मग रोल काय तो? फंगी आहे, त्यानंतर मायक्रोब्स वगैरे आहे, यांचा रोल असतो बघा. डिकम्पोजर्स बॅक्टेरिया अँड फंगाय ब्रेक डाऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर. जे गुंतागुंतीचे ऑर्गॅनिक मॅटर आहे का त्याला ब्रेक डाऊन करायचं, तोडायचं, त्यांना तोडलं अजून तोडायचं, थोडंसं बारीक बारीक करायचं आणि बारीक बारीक केलं या कॉम्प्लेक्सला काय करायचं? सिंपल फॉर्म मध्ये काय करायचं? कन्व्हर्जन करायचं. डेड प्लांट असेल, एनिमल्स असेल, एक्सेट्रा वेस्ट वगैरे असेल. वेस्ट म्हणजे काय रे? जे आपला काही चुकवचं नाही असं ते वेस्ट असतं, डेड मॅटर वगैरे असं बघा. The organic matter is decomposed into the simple inorganic substances like CO2, water, mineral and the nutrient. मग त्याला वेगवेगळ्या न्यूट्रिएंट काय करायचं? कन्वर्जन करायचं आहे. नेक्स्ट, दिस न्यूट्रिएंट आर रिलीज बॅक इनटू द एन्व्हायरमेंट. परत काय करतात? निसर्गामध्ये येतात ते, एन्व्हायरमेंटमध्ये येतं अँड रियूज बाय द प्रोड्युसर. कोण करणार त्याला रिड्यूस? प्रोड्युसर करणारे. कोणता? झाडाचा रिड्यूस करणारे. मला सांगा, आपण झाडांना काय केलं? खत पाणी घातले, मग आपण झाडाचे काय खत परत वापरून घेतोय, किंवा एखादा डुक्कर मेलय, माणूस मेलय, कोणी बरं मेलय, आपण त्याला चालतोय किंवा पुरतोय आहे, त्याच्यामध्ये असं न्यूट्रिशन कुठे ना परत झाडांना भेटणारे. म्हणजे अल्टिमेटली प्रोसेस त्याचा काय करणार आहे? वापर करणार आहे. ते सर्व कशामध्ये येणार आहे? डिकम्पोज मध्ये येणार आहे. त्यापर्यंत रिसायकल होईल. कोणता? आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो, अक्युमुलेट डेड ऑर्गॅनिक मॅटर मेंटेन करतो आपण त्याला आणि सपोर्ट सुद्धा करू शकतो. कशाला? डिकम्पोजिशनला. पण तेवढंच आहे त्याच्यामध्ये रोल सिंपल. कोणताही सजीव मेला, तो डेड झाला, त्याच्यामधले असणारे न्यूट्रिशन परत काय? लिव्हिंग ऑर्गनला भेटणारे, म्हणजे कोणता? प्रोड्युसरला भेटणारे. त्याच पुस्तकाला आपण काय म्हणतो? डिकम्पोजिशन. आणि डिकम्पोजिशन एकूण चालते कोणता? 4 ते 5 स्टेप. पहिली स्टेप कोणती बघितली आपण? फ्रॅगमेंटेशन. दुसरी बघितली आपण लिचिंग. तिसरं कॅटाबोलिझम. चौथं ह्युमिफिकेशन. आता ह्युमिफिकेशन मध्ये काय आहे ते बघूयात आपण. इथे काय दिसतं बाळांनो तुम्हाला? जमिनीखाली एक जाड काळा काळा लेअर आहे. आता मला सांगा, जर तुम्ही एकदम मऊ मऊ लेअर बघितला, जाड काळा काळा लेअर बघितला ना, त्या लेअरला आपण काय म्हणतो? ह्युमस असं म्हणतो. काय म्हणतो? ह्युमस असं म्हणतो बघा. आता या ह्युमस लेअर मध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशन असतात. काय असतात? न्यूट्रिशन वेळ असतात आणि तेच न्यूट्रिशन झाडासाठी काय असतात? महत्वाचे असतात. मग बघा इथे अक्युमुलेशन ऑफ ह्युमस. अक्युमुलेशन साठवलं जाणं किंवा साठवणं कोणतं? एका भागामध्ये. पण काय साठवणं बघा? ह्युमस. ह्युमस कोणता रे? डार्क अमॉर्फस सबस्टन्सेस. डार्क अमॉर्फस सबस्टन्स कोणता? मग तुम्हाला म्हटलंय पीटी साखर आहे. कोणती आहे? पीटी साखर आहे. त्यानंतर खडी साखर वगैरे आहे. खडी साखर कशी असते रे? जाड असते थोडीशी. पीटी कशी एकदम बारीक बारीक वगैरे असते. आता हा जो लेअर आहे कोणता? ह्युमसचा, हा असतो कोणता? अमॉर्फस फॉर्म मध्ये, म्हणजे कोणता? पीटी साखरेच्या फॉर्म मध्ये. लहान लहान असतो, लहान लहान फ्रॅगमेंट मध्ये असतो, एकदम बारीक बारीक असतो. पण बाळांनो याच्यामध्ये बघा, सॉइल मध्ये ह्युमस इज अ रेजिस्टन्स टू द मायक्रोबियल ऍक्शन. मायक्रोबियल ऍक्शन या ठिकाणी होत नाही, रेजिस्टन्स करतो. रेजिस्टन्स काय? प्रतिकार करतो. काय करणार आहे तो? प्रतिकार करणार आहे. तो रेजिस्ट करणार आहे कोणत्या? मायक्रोबियल ऍक्शन. मग ती जागा जी आहेत ना, तो मायक्रोबियल ऍक्शन जो भाग आहे, ह्युमस जो आहेत ना, तो लवकर सडणार, पोचणार नाही. हे पण लक्षात राहू द्या. मायक्रोबियल ऍक्शन कशी असते? रिटार्डेड असते किंवा रेजिस्टन्स असते बघा. त्यामुळे अँड सो डिकम्पोजिशन व्हेरी स्लोली. त्या भागामध्ये डिकम्पोजिशन होत नाही किंवा कमी प्रमाणात होत. ठीक आहे बघा. बीइंग कोलायडर इन नेचर इज कोणता? सर्व ॲज अ रिझर्वायर ऑफ न्यूट्रिएंट. रिझर्वायर. रिझर्वायर कसं म्हणतो आपण? रिझर्वायर नदी. नदीमध्ये भरपूर पाणी, स्रोत नाही, स्रोत पूर्णपणे सोर्स आहे. म्हणजे न्यूट्रिएंट काय सोर्स असतो? रिझर्वायर असते. मग त्या ठिकाणी जास्तीत जास्त काय असतात? न्यूट्रिशन असतात. बाळांनो बघा, मग आता हा जो लेअर आहे ह्युमसचा लेअर, त्या भागामध्ये आपण 2 बेसिक गोष्टी शिकलो. कोणता? त्या भागामध्ये मायक्रोबियल ऍक्शन जे आहे रेजिस्ट असते, लवकर होत नाही, डिकम्पोजिशन होत नाही. आणि तो भाग जो आहे रिझर्वायर असतो, सोर्स असतो कशाचा? न्यूट्रिएंटचा. ते आपलं बघितलं. मग पहिले काय बघितलं आपण? फ्रॅगमेंटेशन, तुकडे केले, लिचिंग, पाण्याबरोबर जमिनीमध्ये झिरपलं ते गोष्ट, कॅटाबॉलिझम, अजून लहान लहान तुकड्यामध्ये रूपांतर केलं. त्यानंतर ह्युमिफिकेशन आहे, त्याला ह्युमस मध्ये रूपांतर केलं, जेणेकरून जास्तीत जास्त रिझर्वायर तयार होऊ शकतात. झाडाला जेवढं न्यूट्रिएंट पाहिजे तेवढं न्यूट्रिएंट या ह्युमस मधून, या काळ्या काळ्या झाडाला भेटू शकतं. ते बघितलं आपण. ठीक आहे, सिंपल आहे एकदम. नेक्स्ट बघूयात आपण लास्टचा जो पार्ट राहिला आपला, कोणता? मिनरलायझेशन. आता मिनरलायझेशन मध्ये काय बेसिक गोष्ट सांगितल्या ते बघूयात. पहिले बघा, मिनरलायझेशन म्हणजे काय? मिनरलच्या फॉर्म मध्ये रूपांतर होणं. बघा इथे कॅटाबॉलिझम बघितलं. मिनरलायझेशन रिलीज ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. रिलीज होतात इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, काय होतात? रिलीज होतात, बाहेर पडतात. कुठे बघा? ड्यू टू द डिग्रेडेशन ऑफ द ह्युमस. ह्युमसचं डिग्रेडेशन झालं
ते मिनरलच्या फॉर्ममध्ये काय होतं रूपांतर करतं. मग कोण करतं? सम मायक्रोज काय करतात? रूपांतर करत असतात. मग ते एक मिनरल म्हणून काय करतं? स्टोर होत असतं किंवा जमिनीमध्ये त्याचा काय होतो? साठा तयार होत असतो. मग बघा वेदर रॉक अँड मिनरल्स. दुसरं कोणतं आहे? डिकम्पोज सॉइल इन मिनरल्स. मिनरल मध्ये काय रूपांतर झालंय बघा. इट इज अ रिलीज ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट ड्यू टू डिग्रेडेशन ऑफ द ह्युमस. ह्युमसचं डिग्रेडेशन झालं. ह्युमस मध्ये काय होतं? ह्युमस मध्ये मायक्रोब्लॅस्टन कमी पण बंद नाही ना. मग हा जो लेअर आहे ह्युमसचा लेअर कालांतराने काय होतो? डिग्रेडेशन होण्यास सुरुवात होते आणि त्या डिग्रेडेशन मध्ये त्याच्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त न्यूट्रिएंट असतात ते न्यूट्रिशन जे आहे कोणतं? मिनरलच्या फॉर्म मध्ये रूपांतर होतात. मग कोण करतं? बाय सम मायक्रोज. मायक्रोज रूपांतर करतात आणि तेच मिनरल आपण नंतर वापरतोय. काय करतो आपण? ते न्यूट्रिएंट वापरत असतो. एवढंच तुम्हाला सिंपल प्रोसेस कोणती रे? मिनरलायझेशन. मग बोला पहिली स्टेप कोणती? फ्रॅगमेंटेशन. दुसरी लिचिंग. तिसरी कॅटाबॉलिझम. चौथी कोणती रे? युनिफिकेशन. आणि पाचवी कोणती रे? पाचवी प्रोसेस आहे मिनरलायझेशन. माझ्याबरोबर बोलायचं बघा. पहिली स्टेप कोणती रे? फ्रॅगमेंटेशन, तुकडे होणे. दुसरी लिचिंग, पाण्याबरोबर सोल्युबल असतात, जमिनीत जिरपतात. तिसरी कॅटाबॉलिझम, अजून सिंपल फॉर्म मध्ये काय करतात? रूपांतर करतात. चौथी कोणती रे? युनिफिकेशन. ह्युमस काळा काळा जाडले तर तो कोणता? अमॉर्फस फॉर्म मध्ये सप्तासू आहेत. आणि पाचवी स्टेप जे आहेत कोणते आपल्याकडं? लास्टला मिनरलायझेशन. ते जो ह्युमस लेअर आहे कोणता? मिनरल फॉर्म मध्ये काय होतो? रूपांतर होतो आणि फायनली मिनरल्स काय होतात? तयार होत असतात. त्यांचा काय होतो? साठा तयार होतो. मग कोण करतं? मायक्रोज. फ्रॅगमेंटेशन कोण करतं? गांडूळ करतं. कोणतं? आर्थोम. सॉरी गांडूळ नाही, कोणतं? आर्थोम करतात. दुसरं कोणाला सांगा? लिचिंग कोण करतं? पाण्याबरोबर सोल्युबल आहे, जमीन जिरप. कॅटाबॉलिझम, फंगाय असेल मायक्रोज करता कोणता? कॅटाबॉलिझम. चौथं कोणता लेअर आहे कोणता? ह्युमसचा लेअर आहे. ह्युमिफिकेशन म्हणतो आपण. ह्युमिफिकेशन कोण करतं? बायोस करतात. त्यामध्ये मायक्रोब्लॅस्टन काय असते? कमीत कमी असते, तो झाला. आणि लास्ट कोणता आपला? लास्ट आहे मिनरलायझेशन. ते कोण करतं? सम मायक्रोज करतात. आपलं मायक्रोज नाव दिलेलं आहे का? तर नाही. कोण करतात? सम मायक्रोज असं काही मायक्रोज करत असतात. ठीक आहे, मायक्रोब्स करत असतात. इथपर्यंत हा पाठ कळाला. आता हा पाठ झाला आपला कोणता? मिनरलायझेशनचा. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते पाठ बघितलं. आता बघा झाडामध्ये जे फ्रॅगमेंटेशन आहे किंवा डिकम्पोजिशन आहे याची एक सायकल आहे. सायकल कशी बघा? झाड आहे, झाडाचं पान पडलं, जमिनीवर पडलं, त्या पानावरती काही कीटक वाढणारे, काही आळ्या वाढणारे, त्यामध्ये कोणतं न्यूट्रिएंट कुठे बसणारे? लिचिंगद्वारे जमिनीमध्ये येणारे. जमिनीमध्ये ते मटेरियल आलं, परत जमिनीमध्ये आलं, ऑर्गॅनिक मटेरियल जे आहेत कोणतं? आर्थोमिक असेल, त्याला परत डिकम्पोज करणार आहे, त्याला फ्रॅगमेंटेशन करणार आहे. फ्रॅगमेंटेशन केलं, परत ते कोणतं? फंगायचा रोल येतो. फंगाई अजून लहान लहान फॉर्म मध्ये काय करतं? रूपांतर करतं आणि त्यानंतर हे सगळं मटेरियल जे आहे वर परत झाडाला भेटत असतं. झाडाचं पान खाली पडलं बघा, इथं ट्रीज ग्रोन इन द सॉइल. बघा जमिनीमध्ये ग्रो झाली ती. अ ग्रीन लीफ फॉर द ग्राउंड, ते ग्राउंडवर पडले, जमिनीवर पडलं. तिसरं, आता त्याच्यावरती आळ्या ज्या आहेत किंवा कीटक वाढत आहेत बघा. सम आर इटन बाय इन्सेक्ट, काही पार्ट जो आहेत इन्सेक्ट इट करताय, खाताय त्याला. ठीक आहे. अँड अदर अॅनिमल न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी एंटर इन द फूड वेब. ती एनर्जी कुठे आली? फूड वेब मध्ये आली. कोणता? प्राण्याने त्याला खाल्लं म्हणजे कोणतं? प्राण्यामध्ये एनर्जी पोहोचली. नंतर सम न्यूट्रिएंट लीच इन टू द सॉइल. लिचिंग मेथड आपण शिकलोय. जे वॉटर सोल्युबल आहे ते परत कुठं आलं? जमिनीमध्ये आलं, सॉइल मध्ये आलं. नंतर इनऑर्गॅनिक रिच इन सॉइल. सॉइल मध्ये काय झाला? तो ऑर्गॅनिक मॅटर जो आहे इनऑर्गॅनिक रिच झाला, म्हणजे पोहोचला, जास्तीत जास्त तयार झाला त्याच्यामध्ये. त्यानंतर फ्रॅगमेंटेशन केलं कोणी रे? आर्थोम जे आहे बघा. फर्दर डिकम्पोजिशन बाय द अर्थवर्म्स, बॅक्टेरिया, सॉइल अँड माइट्स आणि फंगाई यांनी काय केलं? डिकम्पोजिशन केलं त्याचं. परत सर्व लोक थोडं थोडं. ठीक आहे, लहान लहान रूपामध्ये रूपांतर केलं. नेक्स्ट, लिव्स पार्सली कंझ्युम बाय द डिकम्पोजर्स. याने डिकम्पोज काय केलं? पार्सली कंझ्युम केलं, थोडी थोडी खाली. त्यानंतर सच ॲज फंगाय अँड बॅक्टेरिया दे बिगेन टू लॉस फ्रॉम बिकम लेटर. मग त्यांनी जेवढा पण कॉम्प्लेक्स फॉर्म होता कोणता? लहान लहान घटकात रूपांतर केला आणि त्याचं पूर्णपणे कंटेंट एकत्र घेऊन परत झाडाला प्रोव्हाइड केलं. ही मेथड आहे कोणती? डिकम्पोजिशन. इथे काय बघा, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द डिकम्पोजिशन सायकल इन अ टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. टेरेस्ट्रियल म्हणजे काय रे? जमिनीवरती वाढणारी इकोसिस्टम. ग्रासलँड सुद्धा असू शकते आणि फॉरेस्ट सुद्धा असू शकते. आपलं दिलेलं काय? नाही, फक्त काय म्हटलंय? टेरेस्ट्रियल इकोसिस्टम असं म्हटलं बघा. आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द डिकम्पोजिशन सायकल इन द टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. मग कोणते? ग्रासलँड असू द्या किंवा कोणते असू द्या, फॉरेस्ट असू द्या, दोन्हीमध्ये सारखाच रोल वगैरे आहे. आता हे होतं कोणतं? डिकम्पोजिशनचं. लास्ट पार्ट राहिला कोणता? केमिकल डिकम्पोजिशन ऑफ डेट्रायटस आणि कोणता? क्लायमॅटिक फॅक्टर, टेम्परेचर आहे, कसे त्याच्यावरती अफेक्ट करतात बघा. आता याच्यामध्ये दोन आहे दिलेले बघा. केमिकल कंपोजिशन ऑफ द डेट्रायटस. केमिकल कंपोजिशन काय राहत बघा. डिकम्पोजिशन इज अ स्लो इन डेट्रायटस रिच इन लिग्निन अँड कायटिन. आता लिग्निन आणि कायटिन असल्यामुळे बघा, रिच इन लिग्निन अँड कायटिन. अर्थ समजून घ्या.
डिकम्पोजिशन इज स्लो इन डेट्रायटस. डेट्रायटस मध्ये डिकम्पोजिशन कसं असतं, स्लो असतं, कारण का रिच इन लिग्निन आणि कायटिन. कायटिन असल्यामुळे आणि कोणतं लिग्निन असल्यामुळे त्यामध्ये काय होतं, डिकम्पोजिशन हळूहळू होतं, लवकर सरत कुजत नाही. आणि हे दोन तुम्हाला विचारले कुठे, नीट मध्ये विचारलेले आहे, लक्षात ठेवायचं. पुढचं, इट इज अ क्विकर इफ डेट्रायटस इज रिच इन नायट्रोजन. जर त्या डेट्रायटस मध्ये त्या मेलेल्या जनावरांमध्ये किंवा प्राण्यामध्ये जास्तीत जास्त नायट्रोजन असेल तर याला वेग येईल बघा. अँड वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस लाईक द शुगर. जर त्याच्यामध्ये शुगर आणि नायट्रोजन असेल लवकर काय होईल, क्विक काय होईल, डेट्रायटस पूर्णपणे त्याला खाऊन टाकतील किंवा त्याला डिकम्पोज करतील. त्यानंतर क्लायमॅटिक फॅक्टर, टेम्परेचर अँड सॉइल मॉइश्चर हे सुद्धा मॅटर करतं. मग सांगा, जर डेट्रायटस ठरवायचं कुजवायचंय, उन्हाळ्यामध्ये एखादं जनावर मेलं आणि पावसाळ्यामध्ये एखादं जनावर मेलं, मग सांगा उन्हाळ्यामधलं जनावर लवकर सडत कुजल का पावसाळ्यामध्ये जनावर लवकर सडत कुजल, पावसाळ्यामधलं, कारण का त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि क्लायमॅटिक फॅक्टर जो आहे सॉइल मॉइश्चर हे डिपेंड करतं त्याच्यावर. मग इथे वॉर्म अँड मॉइस्ट एन्व्हायरमेंट, वॉर्म गरम जे आहेत, गरम थोडंसं गरम आहे, आणि मॉइस्ट म्हणजे थोडासा ओलावा, थोडंसं गरम आणि थोडंसं ओलावा, हे दोन्ही जर असेल समप्रमाणामध्ये बॅलन्स असेल तरच लवकर काय सडल कुजल बघा. वॉर्म अँड मॉइस्ट एन्व्हायरमेंट फेवर डिकम्पोजिशन, फेवर म्हणजे उपकार करता याच्यावरती, सडत कुजत लवकर. ठीक आहे. त्यानंतर लो टेम्परेचर अँड द एनऑर्बिट इनिबिट डिकम्पोजिशन ऑफ द रिझल्टिंग इन द बिल्डअप ऑफ द ऑर्गॅनिक मटेरियल. आता जर लो टेम्परेचर असलं, कमीत कमी तापमान असलं, तर अशा वेळेस डिकम्पोजिशन रोल काय असतो, थोडासा स्लो असतो, आणि स्लो रेट असेल त्याला लवकर आपला सडवता किंवा कुजता येणार नाही. आपलं म्हणजे कोणला, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एवढाच रोल आहे. म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन मॅटर करते आणि कोणता केमिकल कंपोजिशन कोणतं आहे ते मॅटर करते. जर लिग्निन आणि कायटिन जर असेल लवकर सडणार कुजणार नाही, आणि जर त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल जास्त जास्त कोणता डेट्रायटस मध्ये किंवा शुगर असेल वॉटर सोल्युबल तर लवकर काय नाही सडणार किंवा कुजणार नाही. किंवा अजून एक आहे, क्लायमॅटिक कंडिशन जर चांगली असेल, ओलावा असेल, टेम्परेचर असेल थोडंसं चांगलं कोणतं, अशा वेळेस लवकर सडणार कुजणार आहे. हे आपल्याला दिलं नाही बघा. मॉसेस ऑन डेड ऑफ, कोणतं जे डेड वगैरे आहे, कोणता डेड मॅटर आहे ते मॉसेस वाढते, आणि रिच ऑर्गॅनिक सॉइल ज्या ठिकाणी पूर्णपणे ह्युमस लेअर आहे. ठीक आहे. आला लक्षात. या दोन स्लाइड होत्या फॅट अफेक्टिंग, म्हणजे कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते बघितलं आपण. ठीक आहे. आता पुढचा पार्ट जो आहे एनर्जी फ्लो आपण नंतर बघू.